आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्या आहेत तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकमधील गंगापूर पोलिसांनी अवघ्या 48 तासात एक मोठा आर्थिक गुन्हा उघडकीस आणत तब्बल 27 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। 30 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात व्यावसायिक भागीदारीचा गैरफायदा घेत शिताफीनं माल लंपास करण्यात आला होता। पोलिसांनी देवळाली कॅम्प परिसरातून 2 संशयितांना अटक केली। नाशिक रोड येथील महेश उदावंत यांनी बाराती एथनिक अँड डिझायनर स्टुडिओ या गंगापूर रोडवरील दुकानात भागीदारीत गुंतवणूक केली होती। मात्र दुसरा भागीदार युसुफ शेख, त्याचा भाऊ आरिफ आणि मुलगी आयशानं संगनमत करत तब्बल 30 लाख रुपयांचं शूटिंग व शिंग कापडांचा मुद्देमाल अप्रामाणिकपणे खेचून हलवला। सदर घटना 14 मे ते 9 जुलै या कालावधीत घडली। यावेळी आरोपी युसुफ शेखनं दुकानातील सीसीटीव्ही बंद करून मालाची विक्री करून रक्कम संस्थेच्या खात्यात न भरता स्वतःच्या खात्यात वळवली। यानंतर मोठा मुद्देमाल गायब झाला। महेश उदावंत यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, भटू पाटील, गुन्हे शोध पथक व खंडणी विरोधी पथकानं तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे देवळाली कॅम्प परिसरातून युसुफ व आरिफ शेख याला अटक केली। तपासादरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आणि इगतपुरी परिसरात मुद्देमाल लपवला असल्याचं उघड झालं। पोलिसांनी कारवाई करत 27,27,534 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। या प्रकरणी पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्यात सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।